नमस्कार मित्रांनो, माझं नाव रविकांत बाबर. मी धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड सातारा या कंपनीकडनं आज शेतकरी दीपक मेमाने सर आणि त्यांचे मित्र त्यांनी ह्या टोमॅटोच्या प्लॉटला धन्वंतरीचं RPS 76 वापरलं होतं. तर त्यांना आपण विचारूया की हे RPS 76 ह्या टोमॅटोच्या प्लॉटला वापरलं त्यांना काय फरक पडलाय. तर दीपकजी, तुम्हाला काय फरक जाणवतोय? हा प्लॉट किती दिवस झाले लागवड करून? 10 दिवस झाले लावून. 10 दिवस झाले. 10 दिवस. बरं, तुम्हाला फरक काय वाटतोय? आता पहिला आम्ही जे बाहेरच्या कंपनीचं ह्युमिक घेत होतो हां हां ते काही इतका ग्रोथ देत नव्हतं, पण हे आता आपलं वापरलेलं एक 5 दिवस झालेले आहेत. बरं, ते पानं वगैरे अशी हिरवळ वगैरे असं चांगल्या प्रकाराचं आहे. म्हणजे पानं तुम्ही बघू शकता कशा प्रकारची 10 दिवसाची रोपं आहेत ही. 10 दिवस झाले औषध सोडून. किती ग्रोथ आहे, ब्रांचेस बघा, क्वालिटी बघा झाडाची. हे बघा, जबरदस्त ग्रोथ आहे. तर तुम्ही RPSच्या वापराने संतुष्ट आहात का? हो, 100%. आणि जवळपास ह्या भागामध्ये जवळपास चांगलं काम होऊ शकतं तुमच्या माध्यमातून? हो हो. 100%. आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता? हे रासायनिक नाहीच आहे मुळात. हा जे आपला प्रोजेक्ट आहे हां, तो पूर्णपणे बायोटेक आहे. येस येस. तर त्याच्यामुळं हे जमिनीचा जो ग्रोथ आहे आपल्याला महत्त्वाचं म्हणजे जे आपण आता रासायनिक खतं वापरतोय ना ते थोडी कमी करून हे थोडं सेंद्रिय पद्धतीकडे आपल्याला वळायचे. म्हणून हे आता मी हे बघितल्यानंतर मला हे खात्री पटली येस, की हे 100% गुणकारी आणि कामच करतंय म्हणून. 100%. बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? हे वापरलं पाहिजे? 100% वापरलं पाहिजे. ह्याला वापरून ह्याचं जमिनीची पोत सुधारला पाहिजे, जमीन चांगली केली पाहिजे. हो, आपण आज काय खातोय बघा ना तुम्ही, त्याच्यामुळे कॅन्सर सारखे आजार होतात आणि इतरही शरीराला ते अपायकारकच आहेत रासायनिक म्हणलं तर हे ज्यावेळेस तुम्ही वापरताना त्यावेळेस आपली मुलं बाळं वगैरे खाताना सुद्धा व्यवस्थित म्हणजे त्यांना ते त्या पद्धतीने सेंद्रिय भेटणार आहे. ओके. आणि तुम्हाला ह्या प्रोडक्ट बद्दल माहिती कोणी दिली होती? कुमार लेंडे सरांनी दिली होती ना? हो, कुमार लेंडे सर, बरोबर आहे. Yes, लोंढे yes. सरांनी, जुन्नरचे. जुन्नरचे. हा. येस येस. तर मित्रांनो, मी पुन्हा एकदा धन्वंतरीचे आदरणीय रमेश पाटील सर, डॉक्टर रमेश पाटील सर यांना पुन्हा हात जोडून विनंती करतो की त्यांनी एवढं चांगलं प्रोडक्ट धन्वंतरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं, जेणेकरून आज शेतकऱ्यांचं खूप चांगली ग्रोथ चालली आहे, शेतकऱ्यांची जमीन चांगली होत चालली आहे, पिकं चांगली येतात आहे आणि कमी खर्चामध्ये शेती करायला प्रोत्साहन देणारी भारतातली पहिली आणि एकमेव कंपनी धन्वंतरी. पुन्हा एकदा मी डॉक्टर रमेश पाटील सरांचा आभार मानतो आणि अशाच प्रकारे धन्वंतरीचं काम नुसतं महाराष्ट्रात नाही, पूर्ण भारतात आणि भारताच्या बाहेर पण आपण वाढवू. तर जय हिंद, जय धन्वंतरी.